ग्रामीण भागातील शाळा तपासणीसाठी शिक्षणाकडे येतात. शाळेतील एका वर्गात प्रवेश करतात. त्यांना मुलांची अभ्यासातील प्रगती पाहायची असते. साहेब विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारतात. साहेब म्हणाले, मला सांगा, अफजल खानाला कोणी मारले? एक विद्यार्थी म्हणाला, साहेब, मी आठवडा झाले शाळेत नसतो, त्यामुळे मला काय माहीत नाही. अफजल खान कोण? साहेब म्हणाले. दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारला, त्यालाही काही माहीत नव्हते. साहेबांनी शेवटी शिक्षकांना, गुरुजींना हा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितले. गुरुजी म्हणाले, अफजल खानाचा खून करण्याचे धाडस माझ्यात नाही. मी एक साधा गरीब माणूस आहे. तुम्ही हेडमास्तरांना विचारा. हेडमास्तर म्हणाले, आमच्या शाळेचे विद्यार्थी गुरुजी एवढे डांबरट नाहीत. तुम्ही शाळा नंबर 2मध्ये चौकशी करा. शाळा नंबर 2मध्ये ही साहेबांना हाच अनुभव येतो. साहेब जिल्हा अधिकाऱ्याला फोन करतात. साहेब म्हणाले, साहेब, मी आज तालुक्यातील शाळेत गेलो होतो. फार गंभीर परिस्थिती आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना अफजल खानाला कोणी मारले या सोप्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. जिल्हाधिकारी म्हणाले, हे बघा साहेब, सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे. मला ह्या असल्या छोट्या गोष्टी लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. तुम्ही त्या अफजल खानाच्या आईवडिलांना भेटा व थोडे पैसे देऊन हे प्रकरण मिटवून टाका. साहेब वैतागले, कंटाळून आपल्या घरी पोचले. बायकोने जेवायला वाढले. जेवताना साहेबांनी बायकोला हे अफजल खान प्रकरण सांगितले. बायको म्हणाली, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? ते अफजल खानाचे आईवडील बघून घेतील. तुम्ही जेवण करा शांतपणे. साहेबांना बायकोचे उत्तर ऐकून चक्कर आली.